आज जो आम्ही लातूरमध्ये तिरंगा रॅली काढलेली आहे, ॲडव्होकेट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने महाराष्ट्र बंद पुकारलेला आहे। त्याचाच भाग लातूरमध्ये हा बंद यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे। यामध्ये नागरिकांनी आम्हाला उत्स्फूर्तपणे असं प्रतिसाद दिलेला आहे, कारण हा विद्यार्थ्यावर लाठीचार्ज होता, भारताच्या भवितव्यावर लाठीचार्ज होता। यामध्ये आपले पाल्य राहणार आहेत, आज असतील, उद्या असतील, परवा असतील, त्याच्या निषेधार्थ हा जो मार्च काढला आला आणि त्याच्यामध्ये आम्हाला लातूरला प्रचंड प्रतिसाद मिळाला। मी लातूर जिल्ह्याची महिला जिल्हाध्यक्षाच्या नात्याने सांगते, आपल्याला निलंगा असतील, उदगीर असेल, इथे पण आम्हाला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। आणि हा जो प्रतिसाद मिळालेला आहे, हे कुठेतरी जनतेच्या मनामध्ये चीड निर्माण झालेली आहे, कारण येणाऱ्या काळामध्ये या भाजप सरकारने जे चालवलेलं आहे, जे सिव्हिल कोर्टमध्ये पोलीस आले, दिल्लीमध्ये हे जाणीवपूर्वक हल्ला घडवण्यात आला, कारण हे विद्यार्थी होते, प्रश्न विचारणं लोकशाहीमध्ये अधिकार होता। हा प्रश्न पण आता विचारला जाणार नाहीये का ही तानाशाही आहे का, ही कोणती शाही या भारत देशामध्ये लागू झालेली आहे। हा पडलेला प्रश्न सर्वसामान्यांना आहे आणि त्यामुळे आम्हाला नागरिकांनी प्रतिसाद दिलेला आहे। पेपर फुटी प्रकरणामध्ये 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे आणि या जो लाठीचार्ज झालेला आहे, ज्या सिव्हिल कोर्टमध्ये आलेल्या पोलिसांनी मारहाण केलेली आहे, त्याच्यामध्ये एका तरुणीचा मृत्यू झालेला आहे। आणि असा प्रकार या भारत देशामध्ये अतिशय निंदनीय आहे। याचा इथं मी धिक्कार करते आणि या सरकारचे गृहमंत्री असतील, शिक्षण मंत्री असतील, याचा राजीनामा आम्ही तीव्र निषेधात आम्ही मागत आहोत आणि त्यांचा हा राजीनामा झालाच पाहिजे।